नमस्कार मित्रांनो, सिटी व्हिडिओजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. मी आलेलो आहो आर्णी रोडवर. चला घेऊया आर्णी रोडवरील सर्व देव्यांचे दर्शन. तर सुरुवातीला मी आलेला आहो शिवाजीनगर येथे. शिवाजी गार्डनच्या मागच्या साईडला जे ग्राउंड आहे, इथे नेहमीच दुर्गादेवी बसवल्या जाते व तिथे नवीन नवीन सीन बनवल्या जातो. तर बघूया, येथे यावर्षी संपूर्ण कृष्णाची फॅमिली व त्यांचे मित्रमंडळी गायी असे सीन बनवलेलं आहे व आतमध्ये दुर्गादेवी बसवलेली आहे. येथे नेहमीच नवीन नवीन सीन बनवल्या जातो, पण यावर्षी एक साधारण सीन बनवलेला आहे, मंदिर बनवलेले आहे. कारण कोरोनामुळे येथे जास्त परमिशन दिलेली नाही आहे सरकारने, परंतु इथली देवी नेहमीच सुंदर असते. बघा मित्रांनो, देवीचा चेहरा अत्यंत सुंदर आहे, बघण्यालायक आहे. इथला वाघ पण अत्यंत ओरिजिनल दिसत आहे. त्यानंतर मी समोर आलेलो आहो आर्णी रोडवरील. येथे नवीन नवीन दरवर्षी सुंदर सीन बनवले जाते, परंतु यावर्षी त्यांनी नवीन सीन काहीतरी बनवलेलं आहे. एक मंदिर दिसत आहे पिवळ्या व कथ्या कलरचे, छान बॅकग्राऊंड आहे. तिथली देवी खूप सुंदर असते सजावटीने. तर बघा मित्रांनो, देवीची सजावट तुम्हाला अत्यंत सुंदर दिसेल. देवीचा चेहरा अत्यंत सुंदर आहे. त्यानंतर मी आलेला आहो राणा प्रतापनगर येथे. इथे प्रचंड सीन बनवण्यात येतो, परंतु यावर्षी त्यांनी साधारण सीन बनवलेला आहे. परंतु इथली देवी एक वेळा बघण्यालायक असते व तिचे दर्शन खूपच आवश्यक असते. बघा, इथल्या देवीचा चेहरा किती सुंदर आहे. मूर्तिकारांनी खूप कलेने तिचा चेहरा बनवलेला आहे. असली चेहरा वाटत आहे, जणू ती मूर्ती नाही. तिला अत्यंत सुंदर साडीने सजवलेले आहे. वाघ पण सुंदर आहे. तिचा चेहरा बघतच राहावा असं वाटते. त्यानंतर मी आलेला आहो राणा प्रतापच्या नंतर वडगाव येथे. वडगावची देवी अत्यंत प्रसिद्ध आहे. लोक येथे दुरून दुरून येतात. खेड्यापाड्याहून येथे लोक गाडीने येतात, येथे गर्दी करतात. येथे प्रचंड सीन बनवण्यात येतो, परंतु कोरोनामुळे इथे आता साधारण सीन बनवलेला आहे. परंतु इथली देवी नक्की बघण्यालायक असते. तर बघा मित्रांनो, देवीला किती सजवण्यात आलेले आहे. किती सुंदर टोप आहे, चांदीचा टोप आहे. तिला अत्यंत सुंदर आसनावर बसून दाखवण्यात येत आहे. वरचे छत फुलांनी सजवलेली आहे. ही देवी बघतच राहावं असं मला वाटते. इथला सीन खूपच प्रसिद्ध असतो. वाघ पण असली वाटत आहे. त्यानंतर मी आलेला आहो आर्णी रोडवर बसलेले एक सुंदर मंदिरामध्ये. लोकमान्यच्या नावाने ही देवी प्रसिद्ध आहे.
सुंदर मंदिर बनवलेले आहे। ही देवी चेहऱ्यासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे। लोक इथे खूप गर्दी करतात। इथे लाईन लावावी लागते। देवी बघण्यासाठी नेहमी लोक इथे गर्दी करतात। तर चला बघूया देवीचा चेहरा व देवीची सजावट किती सुंदर आहे। बघा मित्रांनो, जणू एक सुंदर स्त्री बसलेली आहे असे तुम्हाला जाणवेल। चेहरा खूपच सुंदर बनवलेला आहे देवीचा। हिरव्या साडीमध्ये जणू एक स्त्री बसलेली आहे। बाजूने सिंह आहे, सुंदर आहे। ही देवी चेहऱ्यासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे। लोक दुरून दुरून येथे गर्दी करतात। मागचे बॅकग्राऊंड खूप सुंदर आहे। तर मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।